माझे गुरु महायोगी प्रेम यांनी प्रेमालय अंतर्गत सकाळी 4:30 ते 5 सर्व शिष्यांसाठी गुरुकुल सेशन सुरू केलेले आहे। त्यात सध्या आम्ही ज्योतिषशास्त्र शिकत आहोत। तर आज आपण कर्क राशीची माहिती बघूया। कर्क रास ही चंद्र रास आहे। चंद्र मनाचा कारक आहे। ही संवेदनशील असतात, क्षणात हसतात, क्षणात रडतात। मृदुता, कठोरता असतो, यांचा भावनांवर अंमल होतो। ही स्त्रीप्रधान रास आहे। गृहिणी व्यक्ती कशा असतात? सहनशील, व्यवहारी, काटकसरी, कनवाळू, ममताळू असतात आणि मनाने स्वच्छ असतात। तशीच या राशीची लोक असतात। यांना जी गोष्ट हवी आहेत ना ती ते मिळवतातच। राजकारणी लोकांचा करारीपणा, आकांक्षा, अहंकार, निश्चय, चिकाटी या लोकांमध्ये असते। त्यामुळे यांचे व्यक्तित्व आपल्याला कळत नाही। ही रास चंद्रावर अवलंबून असते। अमावस्या पौर्णिमेचा परिणाम या राशीच्या लोकांवर होतो। त्यावेळी चंचलता वाढते, चिडचिडपणा वाढू शकतो, अति हळवापणा पण सुद्धा येतो। कल्पना साम्राज्यात रमते ही व्यक्ती पोकळ डोलारा उभा करण्याचा प्रयत्न करते। शरीरावर अंमल असतो, नाजूक शरीर असतो, गोरा रंग, त्वचा पातळ असते। ही रास कफ प्रवृत्तीची रास असल्याने दमा, अटॅक येऊ शकतो। या राशीची लोक मध्यम बांधा, गोल चेहरा, सुंदर नाक असते। ही राशी कफ प्रवृत्तीची असल्याने दमा आणि अटॅक येऊ शकतो। आपण सर्वांनी माहिती ऐकून घेतली। सर्वांचे खूप खूप आभार। धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद।